महत्त्वाची बातमी राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं कळतंय। राहुरीचे ते आमदार राहिलेले आहेत। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। काही दिवसांपासूनच ते आजारी असल्याचं देखील वृत्त होतं आणि अखेर त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। शिवाजीराव कर्डिले हे राहुरीचे आमदार आहेत आणि त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। राहुरी मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले हे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। आणि या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करत ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। या संदर्भात कुणाल सायकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कुणाल माझा आवाज येतोय आपल्याला? हा, नक्कीच। आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं सकाळी 8:30च्या दरम्यानमध्ये दुःखद निधन झालेलं आहे। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। राहुरी तालुक्याचे ते आमदार होते। गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघामध्ये त्यांचं एक हाती प्रभुत्व होतं। अनेक नगर जिल्ह्यातलं राजकारण जे आहे ते त्यांच्या भोवती फिरत होतं। राजकारणातील किंग मेकर अशी त्यांची ओळख होती। आपण बघितलं की गेल्या काही दिवसापासून ते आजारी देखील होते आणि सकाळी अचानकपणे त्यांच्या छातीत दुखून आलं आणि त्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं खासगी रुग्णालयामध्ये। आणि ह्या ठिकाणी आता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे। त्यामुळे आता मोठी शोककळा जी आहे ती त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये पसरलेली आहे। मोठी गर्दी जी आहे आता ती रुग्णालयामध्ये करत आहे। जशी जशी ही वार्ता कानावर जाते प्रत्येकाच्या, तसं जसं दुःख जे आहे ते व्यक्त केलं जात आहे। खरं तर एक राजकारणातील मोठं नाव जे आहे ते आमदार शिवाजी कर्डिले यांचं होतं आणि खरं तर नगरचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते आणि एक मोठा दबदबा जो आहे राजकारणामध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांचा आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेस ते आमदार झाले तर ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल असा प्रवास करत आता भाजपमध्ये ते होते आणि भाजपचे सलग 3 वेळा आमदार म्हणून ते राहिलेले आहे। खरं तर सुरुवातीला अतिशय दूध व्यवसायातून त्यांनी या ठिकाणी उभारी घेतली होती आणि त्यानंतर राजकारणामध्ये तुम्ही असंच आपल्यासोबत आमदार संग्राम जगताप सुद्धा जोडले गेलेले आहेत। संग्राम जगतापजी, शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेले आहे, ते तुमचे सासरे, तुमची पहिली प्रतिक्रिया? म्हणजे आमचे ते सासरे होते आणि 6व्यांदा ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते। 6व्यांदा निवडून आले ते आणि अनेक वेळा त्यांचे मतदारसंघ वेगवेगळ्या ठिकाणी ते निवडून आले। राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं। आताही जिल्हा बँकेवरती ते चेअरमन होते अहिल्यानगर जिल्ह्याच्या। त्यांचं सर्वसामान्य कुटुंबातून एक मनुष्य, सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी, त्यांची वेगळी प्रतिमा महाराष्ट्रात होती। नेहमी लोकांकरता 24 तास त्यांनी सेवा दिली। त्यामुळे कर्डिले कुटुंबीय असेल किंवा जगताप कुटुंबीय असेल आणि विशेषतः त्यांच्या जिल्ह्यातला एक मोठा चांगला संपर्क होता। सर्वांवरती फार मोठी शोककळा पसरलेली आज। संग्राम जगतापजी, एक सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता अशी शिवाजीराव कर्डिले यांची ओळख। त्यांच्यासोबत तर तुमचे असंख्य अनुभव असतील, असंख्य आठवणी असतील। म्हणजे आता या क्षणी तुम्हाला कोणती गोष्ट अशी आठवते जी प्रकर्षाने जाणवते की राजकीय दृष्ट्या त्यांनी तुम्हाला कोणता सल्ला दिलेला होता? आम्ही सगळ्या वेगवेगळ्या प्रसंगाच्या आता निश्चित त्यांचं फार मोठं आधार होता। सगळ्यांना तो मार्गदर्शन असायचं, कशा प्रकारे काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कशा सूचना ते सगळ्यांनाच करायचं, आमच्यासारखे काय करायचे। धन्यवाद जगतापजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधण्यासाठी, तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी। आमदार संग्राम जगताप आपल्या